नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. मराठी ग्लोबल व्हिलेजच्या या मराठी नाक्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत करते. आज आपण खूप नशीबवान आहोत किंवा आपण खूप भाग्यवान आहोत असं म्हणू शकतो की नेहमीच आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या अनुराधाताई पौडवाल आपल्या बरोबर आहेत. आणि अनुराधाताईंबरोबर त्यांची कन्या कविता पौडवाल या देखील आपल्या बरोबर आहेत. आणि या दोघींचा सांगीतिक प्रवास पाहिलेले गायक श्री चंद्रशेखर महामोरी हे देखील आपल्या बरोबर आहेत. मी तिघांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. हॅलो, नमस्कार. 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 आता अनुराधाताईंबद्दल काय बोलायचं. अनुराधाताई म्हणजे खरंच असं म्हणतात की संगीत हे आत्म्याला परमात्म्या बरोबर जोडतं आणि तीच अनुभूती अनुराधाताईंना पाहून येते, त्यांच्या आवाजातून येते. नॅशनल अवॉर्ड असो, त्याचबरोबर फिल्मफेअर अवॉर्ड असो, विविध भाषांमधली गाणी असो, भक्तिगीतं असो, भावगीतं असो, बॉलिवूड म्हणजे कुठलंही गाणं हे आपल्याला अगदी आपल्या जवळ येतं आणि ते गाणं सगळ्यांना अतिशय प्रफुल्लित करून जातं. तसंच कविताताईंचा जर का विचार केला तर कविताताई उत्तम गातात देखील, पण त्यांचं अकॅडमिक पण खूप छान आहे. त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मधून इंटरमिडिया सायन्सेस मध्ये मास्टर्स केलेला आहे. त्याचबरोबर टीव्ही एशियामध्ये देखील त्या होत्या. तोही त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या बरोबर आहेत श्री चंद्रशेखर महामोरी, जे स्वतः गायक आहेत, कंपोजर आहेत आणि गेल्या मला तर वाटतं 23 ते 25 वर्षांपासून या कुटुंबाचे अगदी सलोख्याचे त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचं व्यक्तिमत्व एकूणच त्यांचे काही काही छुपे गुण देखील आपल्याला या निमित्ताने मिळणार आहेत. तर अनुराधाताई तुमच्याकडे येते. आपल्याला माहिती आहे की खरं तर मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे, पण सध्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतोय तो म्हणजे कोरोना. आपल्यालाही ते माहितीच आहे आणि अख्खं विश्व त्या संकटात सापडलेलं आहे. आपल्याला एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, या निमित्तानं आपण कोरोनाच्या दृष्टीनं काय प्रार्थना कराल? सगळेच जण लॉकडाऊन मध्ये आहेत आणि एक अननोन असं म्हणजे एक अनसेटलिंग वातावरण झालंय खूप लोकांसाठी. तर अशामध्ये आपल्याला जे योग्य मार्ग दाखवणारा जो देव आपण डोळ्यांनी बघू शकतो तो म्हणजे सूर्य, आणि सूर्य म्हणजे गायत्री. त्यामुळे मी आणि कविता आम्ही दोघी गायत्री मंत्रांनी सुरू करतोय हा कार्यक्रम. हो हो. कविता. ओम भर्गो देवस्य धियो यो नः प्रचोदयात्. हे मागे पुढे येत असल्यामुळे एकत्र एका वेळेस एकानीच हरकत नाही. तू एक ओळ घे, तू एक ओळ घे, मी एक रिपीट कर. येस येस. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. खरंय, खूप म्हणजे एक किती शांती देऊन जातो हा मंत्र आणि किती सकारात्मकता देऊन जातो हे आपण अनुभवतोय. अनुराधाजी, आज तसं पाहिलं तर 25 मे आहे आणि तुमच्या आयुष्यातला, मी जर का चुकत नसेल तर अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यानंतरच, त्या दिवसाच्या आशीर्वादानंतरच तुमचं एक सांगीतिक पर्व सुरू झालं. त्याविषयी काय सांगाल? आजच्या दिवशी म्हणजे 25 मेच्या दिवशी आमचे बाबा म्हणजे माझे सासरे ते त्यांचं देहावसान झालं आणि त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं आणि त्यांना माझ्या गाण्याविषयी खूप खूप अभिमान होता आणि खूप प्रेम होतं.
ते नेहमी अरुणजींना सांगायचे की अरे हिचं एकतरी गाणं आशाताईंबरोबर ड्युएट कर. आणि अरुणजी परफेक्शनिस्ट असल्या कारणाने आणि ते आशाबाईंबरोबर कॉन्स्टंटली सर्व प्रोग्राम्स मध्ये असल्या कारणाने ते म्हणायचे बाबा हा काय म्हणजे ही काय खेळण्याची वस्तू नाहीये की किंवा म्हणजे लहान मुलाची गोष्ट नाहीये की तिला म्हणजे ती गाणं शिकलेली नाहीये आणि ती शी नॉट अ प्रोफेशनल, तर एकदम तिला आशाबाईंबरोबर ड्युएट साठी उभं करायचं. तर हा काही जोक नाहीये. आणि आमचे बाबा म्हणायचे तू बघ ती सिंगर होणार, ती एकदा एक दिवशी सिंगर होणार. आणि आजच्या दिवशी आमचे बाबा गेल्यानंतर बरोबर एक 6-7 दिवसांनी मला बाळासाहेबांचा फोन आला आणि त्यावेळेला अरुणजी कॅनडामध्येच होते. इन्सिडेंटली लताबाईंबरोबर कार्यक्रम करत होते. तर त्यावेळेला फोन आला मला आणि त्यांनी मला सांगितलं की अमुक अमुक दिवशी म्हणजे आजपासूनच्या 13व्या दिवशी तुझं रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे. आणि तर मी म्हटलं की मी येऊ शकत नाही कारण आमच्या असं असं झालेलं आहे आणि आमच्या बाबांचा तो दिवस आहे त्या दिवशी. तर मी म्हटलं की डेट आपण चेंज करू शकतो का. तर ते म्हणाले की नाही आशाताईंची डेट अवेलेबल नाहीये. तर मला कळेना कारण आय वॉज अ नोवाईस. आणि मी म्हटलं की नाही म्हणजे रेकॉर्डिंग माझं करायचंय तर आशाताईंची डेट. तर ते म्हणाले की आशाताईंबरोबर ड्युएट आहे. आणि आय वॉज शॉक्ड कारण बाबांची आमच्या अतिशय इच्छा होती की नाही हिचं एक तरी गाणं तू आशा भोसले बरोबर रेकॉर्ड कर. आणि ते नेमकं त्यांच्या 13व्याच्या दिवशी रेकॉर्डिंगची डेट यावी. तर मला म्हणजे आय वॉज रिअली शॉक्ड. आणि त्यावेळेला आमच्याकडे फोन पण नव्हता तर मी शेजारी गेले होते. तर मी आल्यानंतर माझ्या सासूबाईंनी विचारलं की कोणाचा फोन होता. तर मी त्यांना सांगितलं असं असं आहे. तर त्या म्हणाल्या की तू काय सांगितलंस. म्हटलं आई मी जाऊ शकत नाही ना म्हणजे त्यांच्या त्या दिवशी मी जाऊ शकत नाही. ते म्हणाले नाही तुला गेलं पाहिजे कारण त्यांची इच्छा होती की तुझं ड्युएट व्हायला पाहिजे आशाताईंबरोबर आणि म्हणून तुला गेलं पाहिजे. तर हा जो मनाचा मोठेपणा हा मला लाभलेला एक फार मोठा आशीर्वाद, दैवी आशीर्वाद, माझ्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद. कारण माझ्या आईचा तर आशीर्वाद आहेच. तिची तर नेहमीच इच्छा होती. पुष्कळ मुलांना आईचा आशीर्वाद असतो, वडिलांचा आशीर्वाद असतो, पण सासू सासऱ्यांचा खरोखरच रेअर आहे. आणि मी खूप लकी आहे ह्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर मग ऑफकोर्स त्या दिवशी मग त्यांनी नाही केलं इमिजिएटली नेक्स्ट डे कारण शूटिंग होतं. तर हा खेळ सावल्यांचा चित्रपटासाठी एक ड्युएट आशाताईंचं आणि माझं जे झालं आला आला वारा संगे पावसाच्या धारा. आणि ते खूप गाणं गाजलं आणि खूप लोकांना ते आवडलं गाणं. त्यांना आदरांजली म्हणून गाल का 2 ओळी आला आला वाराचा. कविता जमेल एकत्र. एकत्र नाही घेता येणार हा कारण लाईव्ह होता ना. हो 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 एक एक ओळ संगे पावसाच्या धारा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा. आला आला वारा संगे पावसाच्या धारा आठवणी करा सया निघाल्या सासुरा चला निघाल्या सासुरा आला आला वारा. वा, खरंय त्या आठवणी तुम्हाला आठवत असेल एकदमच छान. कविताजी मी तुमच्याकडे येते. म्हणजे तुमचं गाणं किंवा तुम्ही मला माहितीये की कुंकू किंवा आजासनम हे वडिलांचे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट पण नंतर स्वतः पूर्ण केले. तुमचा एकूण सांगीतिक प्रवास आणि त्याचबरोबर ज्या तऱ्हेनं तुम्ही न्यूयॉर्कमध्ये शिकलात आणि टीव्ही एशियामध्ये होतात हे सगळं सगळ्यांना खूप जाणून घ्यायची इच्छा आहे. मला सर्वात आधी हे सांगण्याची अगदी आतुरतेने सांगायचं आहे की हा जो माझा प्रवास आहे स्पेशली जो अमेरिकेत राहून तिथे शिक्षण घेऊन आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट मी अगदी 100% आईला देते. कारण का ज्या पॉइंटला कारण
डॅडी गेल्यानंतर मग माझं ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर जनरली या गोष्टी आता झाली ऑलमोस्ट 15 एक वर्ष झाली आणि त्यावेळेला 22-23 वर्षाच्या मुलीला कुणी एकटं परदेशी पाठवणं आणि तिथे जा आणि तुला जशा तऱ्हेने या जगाला एक्सप्लोर करायचं आहे, मग तुला मास्टर्स करायचं आहे किंवा नोकरी करायची आहे, पण एकटं राहून ही जी हिंमत असते तर ही हिंमत आधी तिच्याकडनं आली आणि मग हो. त्याच्यानंतर तिच्या हिमतीवरती आय थिंक तो जो प्रवास होता माझा ऑलमोस्ट 6 वर्ष मी तिथे राहिले आणि तिथे TVS मध्ये मी प्रोड्युसर होते. त्याच्यानंतर मी माझं मास्टर्सचा प्रोग्राम तिथे पूर्ण केला. पहिले 9 महिने इनफॅक्ट मी युनायटेड नेशन्स मध्ये पण मला इंटर्नशिप करण्याची खूपच छान संधी मिळाली, कारण आईचाच कार्यक्रम होता UN मध्ये हो, आणि तो हो. कार्यक्रम झाल्यानंतर तिथले जे काही ऑफिशियल्स होते त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचा मला एक चान्स मिळाला आणि इट वॉज व्हेरी व्हेरी नाईस ऑफ देम, कारण इथे मी स्क्रिप्टिंग करायची आणि अच्छा. हा म्हणजे मी आफ्टर ग्रॅज्युएटेड मी काही महिने स्क्रिप्ट रायटर आणि अशा एका प्रोजेक्ट वरती आम्ही इथे काम करत होतो ज्याचा सिमिलर प्रोजेक्ट इथे UN रेडिओ मध्ये चालू होत होता, म्हणून ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि आय वॉज देअर फॉर अ गुड 7-8 मंथ्स 9 मंथ्स. खूपच अमेझिंग होतं, कारण का त्या वयात जेव्हा तुम्हाला तसं काही करण्याची एक हिंमत मिळते आणि वेन यू कॅन पुल इट ऑफ, मग तो जो कॉन्फिडन्स असतो तो तुम्हाला आजन्म तुमच्या बरोबर असतो की मी कधीही कुठेही काहीही करू शकते. सो लॉट ऑफ क्रेडिट आईला. आणि ऑफकोर्स जो म्युझिकचा प्रवास आहे तर तो पण त्या दोघांचाच वारसा आहे, बाबा आणि आईंचा. त्यांचं गाणं ऐकत ऐकत आईचा सकाळी 5 वाजता मला अजूनही ते काही मेमरीज आहेत. सकाळी 5 वाजता उठून ती भगवद्गीतेचा रियाज करायची. लताबाईंची जी गीता आहे, ज्ञानेश्वरी आणि गीता हे दोन्ही ती म्हणायची आणि आम्ही झोपलेलो असायचो, पण आजही डोळे बंद केले तरी मला सकाळी बसायदान गाताना मला आठवतं, आईचा आवाज आठवतो. तर हे जे काही मेमरीज आहेत तर हेच संस्कार आमच्या कानावर लहानपणापासून पडले आहेत, माझ्या आणि आदित्य दोघांच्याही. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू हर. आणि बाकी पुढे जसं जशा गोष्टी होत गेल्या त्या होतच गेल्या. अगदी खरंय. आपल्या बरोबर चंद्रशेखर महामुनी हे देखील आहेत आणि निषाद संस्था त्यांनी सुरू केली आणि मला तर वाटतं चंद्रशेखरजी 23-25 वर्षांचा तुमचा हा मला तर वाटतं संबंध आहे पौडवाल घराण्याशी. अरुण पौडवाल हे तुमचे आवडते संगीतकार. जरा एकूणच या कुटुंबाविषयी आम्हाला किंवा समाजाला न माहिती असलेले गुण आम्हाला त्या निमित्तानं तुम्ही सांगा. काय बोलायचं म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत. आज 23 वर्ष होतील मी ताईंशी असोसिएटेड आहे शोच्या निमित्ताने आणि याचं संपूर्ण श्रेय हे अरुणजींच्या गाण्यांना जातं. कारण माझे अतिशय आवडते संगीतकार अरुणजी आणि त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम मी माझ्या संस्थेतर्फे अजूनही करतो, तेव्हाही करायचो. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच मी ताईंशी कुठलीही प्रकारची ओळख नसताना त्यांचा नंबर शोधून काढून मी त्यांना पुण्यातनं एक फोन केला की असं मी पुण्याहून चंद्रशेखर महामुनी बोलतोय आणि मी असा अनिल अरुणच्या गाण्यांचा कार्यक्रम मी इथं अरेंज केला बालगंधर्वला, तर तुम्ही त्याला प्रमुख पाहुणे म्हणून याल का? आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, कुठल्याही प्रकारची मध्यस्थी नाही, कुठल्याही प्रकारचं मीडिएटर नाही, काही ओळख नाही, काही नाही. त्यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी मला होकार दिला. आणि मला जेव्हा असं कळलं की त्या येणार, तुम्हाला क्षणभर खरंच वाटेल ना, पण तुम्हाला खरं सांगतो की त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्या सांगितल्याप्रमाणे त्या वेळेला बरोबर त्या पुण्यामध्ये आल्या. त्यांनी संपूर्ण कार्यक्रम हा माझा तो पाहिला, त्यांना तो खूप आवडला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला मुंबईवरला गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला की असं शेखर भाऊ, माझा दुसऱ्या दिवशी गडिंगला कार्यक्रम आहे. मला अजून ते सगळं लख्ख आठवतं, पण या मेमरीज आयुष्यातनं कधीच जाणार नाहीत माझ्या. 31 मार्चला तो शो झाला, त्यांचा 1 एप्रिलला मला फोन आला आणि 2 एप्रिलला तो कार्यक्रम होता. मला 1 एप्रिलला असं वाटलं होतं की एप्रिल फुल तर नाही ना मला त्यांनी केलेलं, पण तसं नव्हतं. आणि दॅट वॉज द बिगेस्ट डे इन माय लाईफ. त्या दिवसापासून मी ताईंशी जोडला गेलेलो आहे, संपूर्ण पौडवाल फॅमिलीशी जोडला गेलेलो आहे. आणि त्या मोठ्या महान कलावंत आहेत, ते अख्खं जग जाणतं, पण त्या किती उत्तम ह्युमन बिईंग आहेत याचा सर्वात मोठा आणि जवळचा साक्षीदार मी स्वतः आहे, कारण मी त्यांना खूप जवळनं पाहिलेलं आहे.
अतिशय अगदी. साध्या डाऊन टू अर्थ आहेत ताई. जे मी हम्म, ईश्वराचे आभार मानतो की त्या माझ्या आयुष्यामध्ये आल्या. आय एम हम्म, व्हेरी फॉर्च्युनेट. खूप छान. अगदी खरंय. इतकं सुंदर असोसिएशन आहे. वा वा वा. अनुराधाताई, आपण बघतोय की अर्थात हा मोठ्या लोकांचा मोठेपणाच आपण म्हणू शकतो, ज्या तऱ्हेनं ओ.पी. नय्यर यांनी म्हटलं होतं की लता दीदींनंतर अनुराधाताईंचे हे एक सांगीतिक पर्व सुरू झालंय आणि त्या अतिशय निर्व्याजपणे नेहमी म्हणत असतात की लता दीदी माझ्या गुरुतुल्य अशा आहेत. अनुराधाताई, आपण बघतोय लता दीदी 90 वर्षांच्या झाल्यात. काही आठवणी, जसं आत्ताच कविता यांनी म्हटलं की भगवद्गीता तुम्ही ऐकत होता त्यांची आणि त्या तऱ्हेनं तुमच्या आवाजामध्ये बदल होत गेले. ते एक उदाहरण, एक तोच प्रसंग आम्हाला जे आवडेल ऐकायला. सर्वप्रथम तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्या आईला अतिशय आवड होती गाण्याची, पण माझ्या वडिलांना जास्त एज्युकेशनसाठी त्यांचं कल होता. एज्युकेशनकडे होता. कारण मी 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला, की त्यावेळेला जसं आज प्रत्येक घरामध्ये तुम्हाला 2-3 तरी कुठे तरी कोण कॅमेरामन आहे, कोण आहे, कोण कोरिओग्राफर आहे, कोण सिंगर आहे, कोण शोज करते, असं जसं मिळतं तसं त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे माझे वडील मला नेहमी सांगायचे की नाही, चांगल्या घरातल्या मुली इंडस्ट्रीमध्ये जात नाही. तर ते एक माझ्या डोक्यामध्ये होतं. तर मला कधीच इंडस्ट्रीची मला खरोखरच ओढ नव्हती, फिल्म इंडस्ट्रीची. की जसं काही लोकांना, म्हणजे बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे की नाही फिल्म्समध्ये करायचंय वगैरे, म्हणजे इंडस्ट्रीसाठी वगैरे. तर त्यामुळे तसं काय, म्हणजे ती अँबिशन तशी नव्हती मला. पण मला गाण्याची अतिशय आवड होती, खूपच गाण्याची आवड होती. आणि मी लताबाईंची जी LP आहे, लॉंग प्लेइंग रेकॉर्ड आहे भगवद्गीताची, जी पहिली आली, आणि जी माझ्या मामांनी मला सर्वप्रथम त्यांना नोकरी लागली त्यावेळेला त्यांनी मला ती प्रेझेंट केली. आणि त्यावेळेला मला सिव्हिअर निमोनिया झाला होता आणि मी 40 दिवस वॉज इन बेड आणि माझा आवाज कम्प्लिटली गेला होता. त्याच्या आधी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती की लताबाईंना लाईव्ह रेकॉर्डिंग मध्ये ऐकण्याचं. तर माझा आवाज खूपच घोगरा होता त्यावेळेला. त्यामुळे मला म्हणजे त्यांना बघून मला असं ऐकून बिलीव्ह की कुठल्या ह्युमन बिईंगचा आवाज असा डिवाइन असू शकतो. मी त्यावेळेला फक्त 9 वर्षाची होते. आणि त्यांना जेव्हा मी ऐकलं त्यावेळेला मला अशी माझ्यामध्ये ती सायकोलॉजिकली इतका माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला की मला असं वाटायला लागलं की नाही, आवाज म्हणजे हा आवाज, म्हणजे जो लताबाईंचं जे मी ऐकतं आवाज म्हणजे तो, माझा जो आवाज आहे दॅट इज नॉट आवाज म्हणजे तो, असं माझ्या मनामध्ये ते अगदी खोल रुतून बसलं. आणि त्याच्यानंतर तिथून जे मी निघाले तर तो आवाज डोक्यात घेऊन आणि मी सारखं गुणगुणायला प्रयत्न करायची रस्त्यामध्ये, शाळेमध्ये, आणि तोच माझा तो घोगरा आवाज मला ऐकायला यायचा. आणि मी म्हणायचे की नाही, दिस इज नॉट माय व्हॉइस. आणि त्याच्यानंतर मी खूप आजारी पडले आणि 40 दिवस मी फक्त काहीच करू शकत नव्हते. आय वॉज इन बेड. तर त्यावेळेला मी कंटिन्युअसली दिवसभर मी फक्त भगवद्गीता ऐकायचे. जे लताबाईंना त्यावेळेला त्यांना त्यांच्या सांगीतिक जीवनामध्ये 25 इयर्स झाले होते. तर त्याच्यासाठी त्यावेळेला त्यांनी भगवद्गीतेची आणि पसायदानची, ओम नमोची विद्या पसायदानची LP जी काढली होती ती त्यावेळेला त्यांनी रिलीज केली. तर ती रिलीज केल्यानंतर ती सीडी नाही, आपली LP मी सारखी ऐकायचे. आणि माझ्या डोक्यामध्ये हेच, म्हणजे 40 दिवस पर्यंत माझ्या डोक्यामध्ये फक्त हेच होतं की आवाज म्हणजे हाच. आणि त्यामुळे ज्या वेळेला मी उठले आणि पुन्हा हळूहळू माझा आवाज परत यायला लागला, त्यावेळेला मी ते भगवद्गीता मी त्या रेकॉर्ड बरोबर गायला लागले. आणि ते गाऊन मला ते कंठस्थ झालं. आणि मला ते गाऊन तोपर्यंत आय नेव्हर रिअलाइज की माझा व्हॉइस कम्प्लिटली चेंज झाला होता. तर लताबाईंच्या बरोबरच्या आठवणी म्हणजे ही फार मोठी आठवण आहे. आणि इट इज अ लाईफ चेंजिंग.
लाईफ चेंजिंग गोष्ट आहे. कारण कधी कधी आपण काही लोकांना खूप म्हणजे खूपदा भेटतो आणि मग त्यांच्या काय आठवणी सांगा वगैरे. माझ्या तशा आठवणी नाही. माझं त्यांच्याशी हो हो, कनेक्शन थ्रू म्युझिक आहे. आवाज आणि ते आणि संगीत. माझ्यासाठी आणि मी जे त्यांना, लताबाईंना जे मी बघितलेलं आहे आणि आज पण जे मी त्यांना बघते, हे त्यांच्या स्वरांच्या माध्यमातून बघते. त्यामुळे मला त्या देवतुल्य आहेत. त्या मला अगदी सरस्वती अगदी. आहे. शी इज अन वा इन्स्टिट्यूशन. वा आणि वा. त्यामुळे माझं त्यांच्याबरोबर एखाद वेळेस म्हणजे फिजिकल इंटरॅक्शन म्हणजे समोर समोर असं एक दोनदा झालं असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त माझं त्यांच्याबरोबर कधीच इंटरॅक्शन झालेलं नाही. अगदी अगदी. आय नो हर थ्रू हर म्युझिक. खरंय. म्हणजे मला असं वाटतं की जरी तुमचं अभिमान मधला संस्कृत श्लोक तुम्ही म्हटला, शिवस्तुती तुम्ही म्हटली, हा आध्यात्मिक तुम्हाला एक प्रकारची बेस होता. त्यानंतर चित्रपटाची गाणी म्हटली. आता अनेकदा जसं म्हणतात की लाईट म्युझिकसाठी क्लासिकलचा बेस हा हवाच असतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात मला तर वाटतं पॅरलल चालताना दिसतायत, समांतर दिसतायत. तर भक्तिगीत गाण्याचा तुमच्या या संगीतावरती काही विशेष परिणाम होत गेला का? काय वाटतं? तुमचा जो एकूणच सांगीतिक प्रवास आहे, दोन्ही गोष्टी समांतर चालताना दिसतायत मला. ते समांतर चालताना ते मला आता दिसतंय, म्हणजे काही अच्छा. वर्षापासून. हा हा. पण असं काही मी विचार कधी केला नाही की म्हणजे हे समांतर चालते, पॅरलल चाललंय. कारण नॉट ओन्ली शिवस्तुती अभिमानमध्ये, म्हणजे माझं करिअर सुरू झालं शंकराच्या श्लोकांनी. त्याच्यानंतर ज्या वेळेला मी माझं जे पहिलं सुपरहिट गाणं जे झालं फिल्म हिरोसाठी, तू मेरा जानू है, तर त्या रेकॉर्डिंगचं ते मुहूर्ताचं गाणं होतं. आणि त्यामुळे सुभाष घाईना त्यांचं एम्ब्लेम रेकॉर्ड करायचा होता. त्यावेळेला त्याच्यामध्ये देखील पहिल्यांदा गायत्री मंत्र मी त्यांच्यासाठी गायला. वा, ज्याने आपण आज सुरुवात केली. ज्याच्याने आपण सुरुवात केली. तर असं मी बघितलं. त्याच्यानंतर जेव्हा टी सिरीज जॉईन केलं, त्यावेळेला पण टी सिरीज मध्ये माझा पहिला अल्बम जो आहे तो दुर्गा सप्तशती. त्याच्यानंतर मग ही सगळी फिल्मची गाणी. त्यामुळे इट ऑलवेज वेंट हँड इन हँड. हो. म्हणजे तुम्ही इतक्या वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायली आहेत. ज्या तऱ्हेनं आपण म्हटलं की शिवस्तुती तुम्ही गायली, त्यानंतर आधी आपण जसं गायत्री मंत्राने आले, त्याबरोबर तू मेरा जानू है. तर आत्ताही तुम्ही गुणगुण टाका ते गाणं. कुठले तू मेरा जानू है? नाही, तू मेरा जानू. नाही नाही, गुणगुणत वगैरे नाही. मला ऐकायला आवडतात, कारण त्याच्याबरोबर खूप अशा मेमरीज जोडल्या गेलेल्या आहेत ना. आता मला ऐकायला आवडतं, कविता गाताना ऐकायला आवडतं. माझा मुलगा तेव्हा आवडतं मला ऐकायला. आपण कविता शेखर भावना मी किती वेळा सांगते की शेखर भाऊ ते गाणं म्हणा. तर कविता जरूर आपण कविताला गायला. मग आपण एखादं असं एकत्र गाणं गाऊ म्हणू शकता का तुम्ही लोक आता? जरूर म्हणू शकतो, पण होतंय काय, फक्त व्हॉइस लेटेन्सी आहे. थोडासा होईल, पण आपण एक प्रयत्न करूया. कविता प्लीज. कविता, कुठल्या आवडीचं गाणं? कुठलंही म्हण तुझ्या आवडीचं. तुम्हाला हेच ऐकायचं ना, तू मेरा जानू? नाही, म्हणजे असं काही नाही, ते चालेल, तेही चालेल, काहीच प्रश्न नाही. रुपेरी वाळूत. रुपेरी वाळूत चालेल. रुपेरी वाळूत, हो. आणि आय थिंक यानंतर आपण थोडं रुपेरी वाळूतच्या बद्दल, नाही, त्याबद्दल मला बोलायचंय. खरं तर रुपेरी वाळूत याबद्दल मला बोलायचंय. आता आपण हिंदी गाण्याबद्दल, म्हणजे बॉलिवूडच्या एखाद्या सॉन्ग बद्दल बोलूया. रुपेरी वाळूला तर मला एक वेगळा वेळच द्यायचा आहे. ठीक आहे, मग आईचं अतिशय एक आवडतं गाणं आय वुड लाईक टू सिंग. ऑफकोर्स हे गाणं त्या स्वतः असताना त्यांच्या आवाजात ऐकणं लोकांना जास्त आवडेल, पण हे दिस इज माय फेवरेट, सो आय विल. आणि कविता, तुम्हाला माहिती, आत्ताच या काही वेळापूर्वी माझ्या नवऱ्याने हेच मला विचारलं होतं की कविताजींना तू हे आवर्जून विचार की आईचं एखादं आवडतं गाणं तुला तुझ्या पद्धतीनं गायला आवडेल का? कशाला माझ्या मला ऑनेस्टली ही गोष्ट कळत नाही की जी गोष्ट इतकी परफेक्ट आहे त्याला कशाला प्रत्येक मनुष्य आपल्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करावा. सो आय थिंक इट्स परफेक्शन, वी शुड ट्राय आणि रीच दॅट परफेक्शन. पण एनिवे, हॅव्हिंग सेड दॅट, हे माझं पर्सनल फेवरेट आहे. सो दिल के मांगता नहीं,
ओ दिल ये मानता नहीं, ये बेकरार क्यों हो रही है, ये जानता नहीं, ओ दिल ये मानता नहीं. मा तू पण ह्याचं एक लाईन म्हण ना, कारण आय एम शुअर जितके लोक आहेत ते वुड लव्ह टू हिअर यू सिंग छान दिस सॉन्ग. म्हटलं. मला नाही, नाही. गाण्यापेक्षा एक गोष्ट अगदी आवर्जून सांगावीशी वाटते हा हा की प्रत्येक आई वडिलांना हे वाटतं की म्हणजे आपलं जे कल्चर आहे किंवा आपलं जे जो वारसा आहे तो आपल्या मुलांनी पुढे न्यावा. तर इन माय केस म्युझिक, पण त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद ह्या गोष्टीचा, ऑफकोर्स म्युझिक तर ते त्यांच्या डीएनए मध्ये आलेलंच आहे, अरुणजींचा एवढा मोठा आशीर्वाद आहे, पण त्याहीपेक्षा आज मला खरोखरच देवाचे आभार मी मानते की ह्या दोन्ही मुलांमध्ये संस्कार आले. संस्कार हे फक्त शिकवून येत नाही, काही उपजत लागतात. आणि मला आवर्जून हे सांगा असं वाटतं, कारण आजकाल आपण बघतो की आजकालच्या मुलांना आणि जनरल म्हणजे लोकांना की बाबा हे अमुक अमुक गाणं खूप पॉप्युलर गाणं, नॉट की माझंच गाणं, कोणाचं पण, लताबाईंचं असो कोणाचे असो, तर हे माझ्या पद्धतीने, दिस इज माय टेक. मला पर्सनली असं वाटतं की माय टेक जो माणूस म्हणतो इज अनदर पोलाइट वे ऑफ सेइंग की तुला अक्कल नाही, आय वॉन्ट टू डू इट माय वे, असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी ज्या वेळेला लताबाईंची जी गाणी ट्रिब्यूटची सिरीज ज्या वेळेला मी म्हटलेली, ट्रिब्यूट टू मदन मोहन, ट्रिब्यूट टू मायस्ट्रोज वगैरे, त्या लेट मी टेल यू की मी स्वतःची गाणी जी म्हटलेली आहेत, जसं की दिले के मानतानी, आशिकी वगैरे, तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मी जास्त मेहनत लताबाईंची गाणी गाताना मी मेहनत घेतली. त्याचं रिझन हे की मदनजींनी ते गाणं कंपोज करताना किती मेहनत घेतली असणार. प्रत्येक सूर कसा लागायला पाहिजे, कुठे काय यायला पाहिजे, हे त्यांनी खूप विचार केलेला आहे. आणि त्यावेळेला म्हणजे कित्येक दिवसेंदिवस त्याची रिहर्सल चालायची. आणि वसंत महाराजांचे छान छान रागात ते गुंफले असायचे. नाही, नुसतेच रागामध्ये नाही, इट इज ज्यांनी कोणी ते दिग्गज होते, दे वर नॉलेजेबल अँड दे वर मास्टर्स. ओके. आणि म्हणजे दे वर मास्टर्स, पण आय पर्सनली फील की जो मनुष्य ओरिजिनल कंपोजिशन करतो, ओके, त्याचं दुसऱ्याला ते चेंज करण्याचा अधिकार नसतो. अगदी खरं. बिकॉज त्याच्यामध्ये त्यांचं फक्त विद्वत्ता नाही, तर त्यांच्या भावना त्याच्यामध्ये जोडलेल्या असतात. ओके. So we have to try to be as near their emotions. सूर पुष्कळ लोक करतात, पण त्यांच्या इमोशन्सला कुठेही ठेस पोचू नये. जर का त्यांनी सदारचा पी जर का असं केलाय किंवा त्यांनी जर का ती हरकत घेतलेली आहे, तर भावनेशी जोडून ती हरकत आलेली आहे. लक्षात आलं? So we have to, when we are replicating somebody's song किंवा somebody's work, we have to keep in mind that we have full respect for the sentiments of the song. Yes, and the singer. आणि त्या गोष्टीचा मला आज जास्त आनंद आहे. कविता गाते तर सुंदर आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही, ते ज्यांनी तिला जगामध्ये ऐकलंय त्यांनी कौतुक केलेलंच आहे, पण त्याच्याहूनही जास्त मला आनंद ह्याचा आहे की संस्कार तिच्यामध्ये आपसूक आलेले आहेत. दुसरा म्हणजे मला तर वाटतं तुमच्या मुलातही आदित्यमध्ये पण तसेच जीन्स दिसतायत ना. एक्झॅक्टली. कारण असं होतं ना की म्हणजे एक तर आय वॉज एक्स्ट्रीमली लकी, माझी मुलं माझ्या सासूकडे वाढली. म्हणजे सासूकडे वाढली म्हणजे काय, आम्ही ज्या वेळेला कामात होतो त्यावेळेला माझ्या सासूबाई होत्या. तर सासू सासरे, आजी आजोबा ज्यांना मिळतात त्यांचे संस्कार वेगळे असतात. शेखर भाऊ बरोबर आहे. तर त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी लकी की त्यांच्यामध्ये संस्कार ते आले. फॅमिली कॉन्ट्रीब्युट्स अ लॉट. आणि एक छोटासा इन्सिडेंट मला सांगा असं वाटतो की
आय हॅव बीन व्हेरी व्हेरी क्लोज टू माय मदर इन लॉ, खूपच व्हेरी व्हेरी क्लोज. आणि कविताला काहीतरी खूप चांगला आणि खूप मोठा प्रोग्राम येत होता. तर कविताला म्हटलं, कविता 2-3 दिवसासाठी ये तू. तर आणि त्यावेळेला मला वाटतं अक्षय पोटात होता, शी वॉज एक्सपेक्टिंग अक्षय. तर मला म्हणाली, मम्मी नाही मी आले असते, पण माई अण्णा म्हणजे कविताच्या सासूचे आई वडील ते घरी होते आणि ते वर व्हेरी ओल्ड. आणि त्यावेळेला नितीन आणि तिच्या सासूबाई आणि सगळेच घरातनं बाहेर गेले, कुठे ते काहीतरी फंक्शन होतं. तेव्हा मम्मी मला ऐकायला आवडलं असतं, पण माई अण्णांना एकटं ठेवून मी येऊ शकत नाही. तर अशा गोष्टी मे बी की ह्या झूमच्या अनुषंगाने मी बोलते आहे, पण आय वॉज व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट की म्हणजे कारण हे संस्कार तिने पुढे नेले. हो, पण त्याचा मला जास्त आनंद आहे. नाही, आय थिंक कळत नकळत म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या गोष्टी आयुष्यभर पाहिलेल्या आहेत त्याच तुम्ही अनकॉन्शियसली एम्युलेट करता ना. तुम्ही जी गोष्ट कधी पाहिलीच जर का नसती तर ऑब्व्हियसली म्हणजे मग ती तुमच्या स्वतःकडे येते. पण ऑल आवर लाईफ आय हॅव ऑलवेज सीन माय मदर हॅव अ व्हेरी ब्युटिफुल वर्क आणि फॅमिली बॅलन्स. आणि हे त्यावेळेला जेव्हा जास्त करून बायका घरी असायच्या, तर ऑल द मोर रिझन. आणि खरोखरच म्हणजे संगीताचा तर खूप मोठा वारसा ती देवाची कृपा आहे, कारण का त्यांच्या कृपेने तुम्ही एका पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये पर्टिक्युलर आई वडिलांच्या पोटी जन्माला येता. पण संगीताबरोबरच एक जे काय म्हणतात एक जे कल्चर असतं, और रादर युअर अप्रोच टुवर्ड्स म्युझिक किंवा युअर अप्रोच टुवर्ड्स लाईफ, युअर अप्रोच टुवर्ड्स युअर फॅमिली इज समथिंग दॅट बोथ बाबा म्हणजे डॅडी म्हणायचं आम्ही त्यांना, डॅडी आणि मा या दोघांकडनं आम्ही खूप म्हणजे आज पण मला वाटतं की ऑफकोर्स म्हणजे ऍज अ सिंगर बाय ओनली मी द होल वर्ल्ड लुक्स अप टू हर. जितके सिंगर्स आहेत त्यांनी त्यांच्याकडनं शिकलेलं आहे. पण आय थिंक आय हॅव दॅट ऍडेड एडव्हान्टेज दॅट आय हॅव सीन हर व्हेरी क्लोजली ऍज अ पर्सन, ऍज अ मदर, ऍज अ वाईफ. तर म्हणून त्या गोष्टी ज्या मी त्यांच्याकडे शिकलेल्या आहे, की एक पॉझिटिव्हिटी ठेवायची किंवा एक कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे इन व्हॉट एव्हर यू डू. तर ह्या गोष्टी आय थिंक आय हॅव लर्न्ड अ लॉट मोर दॅन म्युझिक. म्युझिक इज समथिंग जे नॅचरली आलेलं आहे त्यांच्याकडनं. पण या गोष्टी म्हणजे मला कौतुक वाटतं की आज माझी स्वतःची मुलं आहेत आणि वेन आय सी हर फ्रॉम अ डिस्टन्स, ज्या तऱ्हेने त्यांनी त्यांचं लाईफ हँडल केलेलं आहे, इट इज कमेंडेबल. दॅट स्ट्रेंथ आणि दॅट इट्स रिअली कमेंडेबल. अगदी खरंय. म्हणजे मला आठवतंय मी एका चॅनलच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तुमच्या घरी आली होती अनुराधाताई. ज्या तऱ्हेनं म्हणजे तुमच्या घरामध्येच देवघर म्हणजे एक मोठं मंदिर आहे आणि आपली ज्या तऱ्हेनं तुम्ही आराधना करता, पूजा करता, ते अक्षरशः तो सात्विकपणा घरात जाणवतो. त्याबद्दल मला विचारायचं होतं. आणि त्याचबरोबर भगवान बुद्धाच्या देखील प्रतिमा आहे. तर या सगळ्यातून जी अनुभूती येते ती आपण लोकांपर्यंत कशी पोहोचवाल? म्हणजे कशी पोचवाल म्हणजे मला नाही, म्हणजे आता मला म्हणायचं की आता तुम्ही एका अर्थी मी असंही बोलू शकते की तुम्ही शिवभक्ती पण करता, देवीची भक्ती आहे. हे जसं आपण म्हणतो की सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती असं म्हटलं जातं. जेव्हा या ज्या तुम्ही भावना देवाला अर्पण करत असता, तर ते जे चैतन्य आहे ते किती आनंद देऊन जातं, त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा. नाही, डेफिनेटली असं असतं की अगदी लहानपणापासून पण कॉन्शियसली सबकॉन्शियसली म्हणजे मी माझ्या आत्याकडे वाढली. माझी आई पण नोकरी करायची आणि वडील पण दोघे जण नोकरी करायचे. त्या माझी आत्या तर ती खूप शी वॉज व्हेरी रिलिजियस, रामाची भक्त होती. आणि त्यामुळे माझ्या गोष्टी किंवा जेवताना गोष्ट पाहिजे, झोपताना गोष्ट पाहिजे, हे सगळं फक्त रामायणच असायचं. म्हणजे राईट अप टू द टाइम आय गॉट मॅरिड. तर हो, तर मला म्हणजे मी ते गोष्ट ऐकल्याशिवाय झोपायची नाही. तर गोष्ट म्हणून मी ऐकायचे, पण प्रोबेबली ते माझ्या आतमध्ये ते नॅचरल ते इम्बिडेड होत गेलं.
आणि त्याच्यानंतर ज्या म्हणजे पौडवाल फॅमिलीमध्ये ज्यावेळेला माझं लग्न झालं तर त्यावेळेला तिथे तर देवाचं अनुराधा नाव खूपच हे करायचं. आधीपासून होतं की नंतर अरुणजींनी ठेवलेलं नाव आहे असं माझं क्युरिओसिटी? नाही, माझं नाव अलका नाडकर्णी, माझ्या अच्छा. आईकडचं. बरं. हा. आणि माझ्या वडिलांनी अतिशय प्रेमाने अलकनंदा ठेवलं होतं, पण ते मग अलका नाडकर्णी झालं. वा, आणि ते पण अलकनंदा कशाला, कारण माझ्या सुंदर नाव आहे वडिलांना अलकनंदा पण. गंगेचं खूप गंगेविषयी हो. खूप वेळ होता. गंगेचं प्रेम अच्छा. हो, is it? हे मला वा. मला कुणालाच माहिती नव्हतं. आणि हो, म्हणून मला ती सुद्धा हे गंगा आजच आरती कळलं. केवढं हा. डिव्हाइन आहे आणि ते. आणि आय थिंक सो इट्स ओनली ते डेस्टिनी आहे, कारण आज पण हरिद्वारला जी गंगाजीची आरती जी तिथे हा. लावून तिथे हे होतं, आरती जी हो होते हो ती हो आईच्या हो. आवाजात आहे. हो म्हणजे माहितीये ती दर संध्याकाळी म्हणजे ती लावून तिथे ऑलमोस्ट 30 years नाव प्रॉब्ली 30 हो. 25 years. हो. पण इट्स खरोखरच मोठा म्हणजे कसं असतं नाही? इट्स टू मच टू कॉल इट अ कोइन्सिडन्स की हो. की म्हणजे अलकनंदा आणि मग ते वा वा. अलका झालं. पण त्याच्यानंतर मग अरुणजीने माझं नाव आपण लग्नामध्ये ठेवतो ठेवतं तसं त्यांनी मग अनुराधा ठेवलं. पण वा. मजेची गोष्ट अशी आहे की आमच्या घरामध्ये कोणी आजही मला अनुराधा म्हणत नाही. सगळे अलका बरं. वहिनी म्हणतात. हो. ओ. आणि संबंध दुनिया मला अनुराधा म्हणते, पण आमच्या घरामध्ये सगळे अलका म्हणूनच. किती गोड, म्हणजे हे आम्हाला आज कळलंय आणि इतकं छान वाटतंय. खूपच म्हणजे किती गोड ही सगळी आठवण आहेत. चंद्रशेखरजी, तुम्हाला या इथे काही बोलायची इच्छा आहे या सगळ्या संदर्भात, आणि एखादं नाही, खरं मध्ये तर गाणं होऊन जाऊया? मी मी आज आत्ता हे उल्लेख ऐकून मला सुद्धा ही माहिती आजच कळाली. मला माहित नव्हतं तुमचं अलकनंदा हे नाव ऍक्च्युली किती होतं. सुंदर नाव आहे. हा. कारण गाण्याचं म्हणाल तर अतिशय सुंदर नाव आणि गंगेचं नाव आहे. इतका सुंदर प्रवास ताईंच्या बरोबर माझा अजूनही चालू आहे. 23 वर्ष पाहता पाहता कशी झाली मला कळाले नाहीये. आणि या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही खूप कार्यक्रम एकत्र केले. अख्ख्या भारतभर त्यांच्यासोबत मी कार्यक्रम केले. महाराष्ट्रामधल्या अनेक नामवंत शहर आणि सगळे धार्मिक स्थळ त्यांच्याबरोबर मी त्यांच्याकडे बरोबर कार्यक्रम केलेले आहे. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की जे वादक कलाकार असतात त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप आत्मीयता मला पाहायला मिळाली. प्रत्येक वेळेस त्यांनी मला आवर्जून असं विचारलेलं आहे की म्युझिशियन्स कसे आहेत, त्यांची सोय चांगली झाली आहे का, त्यांना रूम चांगली मिळाली का, त्यांचं खाण्यापिण्याची सोय, इतक्या त्या बारकाईनं त्यांनी आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी चौकशी केलेली आहे. आणि आर्थिक विषयी तर काही बोलायचंच नाही. कुठल्याही याच्याविषयी त्यांनी कधीच माझ्या अशा आठवण अजिबात नाहीये की इतकी ती मनापासून ते काळजी घेतात. आणि ते तुमचं माणूस पण जे असतं ते त्याच्यातून दिसतं. आणि मी असंख्य वर्ष याचा अनुभव मी आतापर्यंत अतिशय मायानं सगळं त्या वादक कलाकारांच्या आणि सगळ्याच कलाकारांच्या विषयी त्यांना जी आत्मीयता आहे ते मला खूप भावली. हो, म्हणजे कलाकारांविषयी तुम्ही याला जोडून मला प्रश्न विचारायचा आहे, पण तुमच्या या कार्यक्रमातलं एखादं मग आवडतं गाणं तुमच्या तोंडून होऊन जाऊ देत. तुमचा आवाज ऐकायचा, मगापासून मी आवाज मी त्यांचा शेखर भाऊंचा गाण्याचा प्रवास मी पाहत आलेले आहे, कारण मी दरवर्षी प्रोग्राम्स करतच असतो. आणि आज 23 वर्षामध्ये त्यांनी जी प्रगती केलेली आहे, तर खरोखरच शेखर भाऊ, प्राऊड ऑफ यू. इतकं सुंदर गातात आणि इतकं ते त्या एका म्हणजे ऑडियन्सला असे धरून ठेवतात. इट्स कमेंडेबल. आणि एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की ते एक माझ्यासाठी शेखर भाऊ म्हणजे हिज फॅमिली, फॅमिली मेंबर आहेत. आणि त्यांच्यामुळे आज गेली 23 वर्ष आपण अरुणजींच्या नावाने त्यांच्या बर्थडेच्या दिवशी कुठल्या तरी एका आर्टिस्टला, म्हणजे म्युझिशियन किंवा रेकॉर्डिस्ट म्हणा, कोणाला तरी आपण सन्मानित करतो. आणि तर त्याच्यामध्ये म्हणजे शेखर भाऊ ऍब्सोल्युटली इनडिस्पेन्सिबल आहेत. आणि त्यांना फक्त सांगायचं असतं मला की शेखर भाऊ असं सांग, तर ओके ताई मी पोचतो. बस एवढंच 2च वाक्यांचं आमचं बोलणं होतं. कोण सिलेक्ट करायचं आणि नंतर मग आम्ही इथे त्यांना सन्मानित करतो. मग त्यांचं गाणं असेल तर गाणं और व्हॉट एव्हर. तर हे दिस आय बीन एबल टू डू ओनली बिकॉज ऑफ शेखर मामू.
म्हणजे थँक्यू ताई. हे अगदी मी माय प्लेजर ऍक्च्युली. नाही म्हणजे इट इज माय प्रिव्हिलेज आणि इट्स अ ग्रेट ऑनर की म्हणजे अरुणजींनीच पाठवलेला असं मी समजते. कारण माझा वाह! कधी कुठेही क्या कार्यक्रम असला की मी तर चंद्रशेखर भाऊ इथे ते प्रोग्राम, ओके ताई मी पोचतो, वा एवढंच वा. असतं आमचं. दोनच वाक्य असतात. खूप गोड. मग शेखर भाऊ एक थोडस होऊन जाऊ देत. ताई तुमच्या कुठलं गाणं आवड ऐकू तुम्हीच सांगा. कुठलंही म्हणावं तुम्ही, सगळंच छान म्हणतात ना. गाईलेस डोळ्यांनी एक निळे गाणे, एक निळे गाणे, पट हळवी वाऱ्यातील, पट हळवी वाऱ्यातील वेचिते तराणे, नकळत तव हात प्रिये हाती मम आला, हाती मम आला, नकळत तव हात प्रिये हाती मम आला, हाती मम आला. माझ्या मनी प्रीत तुझी, माझ्या मनी प्रीत तुझी, घेते हिंदोला तळव्यावर मेहंदीचा अजून रंगोला, अजून रंगोला. हा हा. सुंदर. वा, खूप छान, खूपच छान. खूप सुंदर. अनुराधाताईंबरोबर खूप छान गप्पा रंगल्या आहेत. मात्र या भागात आपल्याला इथेच थांबावं लागेल. मात्र पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तेव्हा पाहत रहा ग्लोबल नाका.